नमस्कार मंडळी संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच काही पुरावे समोर आले होते। यामध्ये विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांचा फोन रेकॉर्ड असेल, त्याचबरोबर व्हिडिओ रेकॉर्ड असेल, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले फोटो असतील, असे बरेच काही पुरावे समोर आले होते। आणि वैभवीने म्हणजेच संतोष देशमुख यांच्या मुलीने आज एक महत्त्वपूर्ण असा खुलासा केलेला आहे। या खुनाच्या संदर्भात जे काही विष्णू चाटेचा फोन संतोष देशमुख यांना आला होता, म्हणजे 7 तारखेला हा फोन आला होता आणि जवळपास 10 ते 12 मिनिटं फोनवरती बोलणं झालं होतं। म्हणजे विष्णू चाटे आणि संतोष देशमुख यांचं बोलणं झालं होतं असंही वैभवीने सांगितलेलं आहे। आणि त्या फोनवरती विष्णू चाटे हा पूर्णपणे संतोष देशमुख यांना धमकावत होता। जे काही झालं ते चुकीचं झालं, जे काही आम्ही खंडणी घेतो किंवा जे काही प्रवंचकीचा प्रकल्प आहे त्याच्यात तू हस्तक्षेप केला असंही तो म्हणाला आणि तुला सोडणार नाही असंही ते म्हणाला। त्यानंतर वैभवीने असाही खुलासा केला, माझे वडील पूर्णपणे घाबरून गेले होते, म्हणजे संतोष देशमुख पूर्णपणे घाबरून गेले होते। ते असंही म्हणाले होते, तुझा भाऊ आणि आईची काळजी घे, माझं जर काही बरं वाईट झालं तर तूच त्याचा सांभाळ कर, असंही ते वैभवीला सांगून गेले होते। आणि त्यानंतर ते बाहेर पडले। वैभवी विनंती करत होती की बाबा तुम्ही बाहेर जाऊ नका, कारण तर विष्णू चाटे असेल, ते वाल्मिक कराडची गँग असेल, हे पूर्णपणे बीडमध्ये दहशत आहे आणि ते कोणत्याही थराला जाऊ शकतात असे ते म्हणाले होते। परंतु बाबा ऐकले नाही, बाबा बाहेर गेले आणि जवळच्याच त्या सोनवणीने पूर्ण माहिती दिली। माहिती दिल्यानंतर संतोष देशमुख यांना पकडण्यात आलं आणि त्या ठिकाणी अमानुष त्या ठिकाणी त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, त्यांना मारण्यात आलं आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांना मारण्यात आलं। जे नाही ते मारण्यात आलं, ते बरेच काही आपण व्हिडिओ सुद्धा पाहिलेले आहेत। आणि वैभवी असेही म्हणाले की संतोष देशमुख यांनी माझ्या वडिलांनी यापूर्वी सांगितलं होतं की कशाला हे प्रकरण लांबवता, विष्णू चाटे साहेब हे प्रकरण याच ठिकाणी दबू द्या, आता जे घाई गोष्टी झाल्या ते झाल्या, परत या गोष्टीला वाव देऊ नका असंही ते म्हणाले होते आणि उगाच का लांबवता असंही ते म्हणाले होते। परंतु विष्णू चाटेच्या डोक्यावरती वाल्मिक कराड याचा हात होता, त्याची गँग ही मोठ्या दहशतीने काम करत होते आणि खंडणी असेल, त्या खंडणीत असेल, त्या पवनचक्कीच्या प्रकल्पात असेल, हा संतोष देशमुख सरपंच मधात गेल्या कारणाने त्यांच्या अंगाची आग झाली। अंगाची आग झाल्यानंतर त्यांनी त्यांचा डाव रचला आणि त्या ठिकाणी अपहरण केलं आणि संतोष देशमुख यांना संपवलं। आज वैभवीने जे काही खुलासा केला, या खुलाशाच्या माध्यमातून जे काही रिपोर्ट दिले, जी काही माहिती दिली, त्याला आधारित धरून आता संतोष देशमुख जे काही प्रकरण आहे खुनाचं, त्या खुनाच्या प्रकरणात त्यांना न्याय मिळेल का असाही प्रश्न उपस्थित होतो। आणि हे जे काही वैभवीने माहिती दिली इतक्या दिवसानंतर दिली का असाही तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, कारण तर ज्या पद्धतीने पुरावे समोर येत आहेत, पुरावे समोर आल्यानंतर जे काही केसेस दाखल केल्या जात आहेत त्याच्यानुसार ते पुढील कारवाई सुरू आहे। त्या कारणाने वैभवीला असेही कुठे वाटलेलं असेल की हा पुरावा सुद्धा महत्त्वाचा ठरू शकतो, कारण तर संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याच कारणाने ती मुलगी लढत आहे, तिच्या वडिलाला न्याय मिळेल असेही तिला वाटत आहे। आणि सुरुवातीला तिला असेही वाटले असेल की हा पुरावा काही सांगितलं न सांगितलं तरी काही फरक पडणार नाही, परंतु कोणताही पुरावा हा कायद्याला शिक्षा करण्याकरता महत्त्वाचा असतो। एखादी चुकीने झालेली गोष्ट किंवा फोनवरचं संभाषण असेल किंवा वडील त्या टाइमाला काय करत होते पूर्ण तिला सांगणं महत्त्वाचं ठरलं, त्या कारणाने तिने त्या गोष्टीवरती विचार केला असेल आणि ती माहिती पूर्ण मीडियाला दिलेली असेल। त्या कारणाने आता जे काही पुढील कारवाई होईल त्याच्या संदर्भात काय निर्णय येतो आणि कशा पद्धतीने हे केसेस पुढे चालतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला तर शेअर करा। जय शिवराय।